बया कसला फोटो वाटायलाय पाव. तसं पण गर्मीला हैराण झाली होती बाई. आमच्या धन्याने एसी आणला होता पण आमची आत्याबाई तोंड फुगून बसली म्हणून लगेच आणला बायकोला एसी लावून दिला. तिचं काही नेहमीच आहे. माझ्या धन्याने मला आहे बघा आंबा आणलं होतं, खराब झालं हो पावसामुळे. पण आता काय करायचं, जाऊ दे. माझं धन्याचं लय प्रेम आहे ना माझ्यावर. त्यांनी मग मला भजी आणल्यात. आता फोन केला तर चाटाईने टाकून घोटभर त्यांना एवढंसं द्यायचं आणि आपण कपभर घ्यायचा. जाऊ दे हो, शुगर झाली त्यांना, कुठं त्यांना द्यायची साखर तिखट, नंतर आपल्या डोक्याला ताप. हा मी काय मुद्दाच म्हणत होती, पाऊस पडायलाय ना तर असं मस्त गारगार झालंय सगळं. आता मस्त गोदडी घ्यायची, भजी आणि चहा खायची. रात्रीच्या जेवणाला काहीतरी आत्याबाई करतील ते खायचं. कशाला जायचं त्या म्हातारी सोबत भांडायला. जाऊ दे, तुम्ही काय सांगते तर तुम्ही ऐका. मस्त पैकी गोदडी घ्यायची, झोपायचं, ताण झोपायचं. हा काय तुम्हाला झोप याय ना वय. हा ते झोप येण्यासाठी असं करायला लागतात. ती योगश्री नाही ना, तिनं सांगितलंय, मंगळवारचा मागचा व्हिडिओ टाकला होता, बघितलंय. खायला लय वाटायलंय हो त्याने मला. आणि दुसरं कसं आहे, अजून तिनं 5 गोष्टी सांगितल्या, त्याच्यामुळे मला अजून जरा चांगला फरक पडायलाय. तुम्हाला पण जाणून घ्यायच्यात का? व्हिडिओ पूर्ण बघा ना, बघा समजल. नमस्कार मंडळी, योगेश्वरी विनयचा सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत झोप आपल्याला छान गाढ लागावी यासाठी अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे तुम्हाला खूप चांगली झोप लागेल आणि तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल. तुमचं शरीराचं आणि मनाचं आरोग्य चांगलं राहील. तर आजचे जे पॉइंट्स असणार आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला असं सांगणार आहे की आपलं शरीर स्वच्छ कसं करायचं आणि आपलं मन कसं स्वच्छ करायचं ज्याने तुम्हाला चांगली झोप लागेल. त्यातला जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे स्वच्छता. स्वच्छता म्हणजे नक्की काय करायचं? जर तुम्ही खूप लवकर जेवत असाल, म्हणजे साधारण 7-8 वाजता, आणि जर 9-10-11 वाजेपर्यंत जर झोपत असाल तर छान कोमट पाण्याने आंघोळ करायची. आता याच्यामध्ये पण कंडिशन असतात, वयोमानानुसार तुमच्या काही गोळ्या चालू आहेत का, औषध चालू आहेत का, तर त्याच्यामुळे या संबंधीचा थोडा डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आंघोळ करू शकता. अदरवाईज दुसरा खूप चांगला ऑप्शन तो म्हणजे कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आपले पूर्ण हात स्वच्छ साबण लावून जर स्वच्छ करता आले तर खूप चांगलं. दोन्ही पायांचे तळवे चांगले रगडून घासायचे, सगळी धूळ मळ काढून टाकायची. हे झोपायला जाण्याच्या आधी करायचा. म्हणजे हे केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट आता तुमच्या बेडवरती, तुमच्या अंथरुणावरती जाणार आहात आणि तिथे झोपणार आहात. असं केल्यामुळे तुमचं हात आणि पाय स्वच्छ होतात. चेहरा, जो कोणता फेसवॉश वापरत असाल, अदरवाईज फक्त पाण्याने धुत असाल, किंवा कोणतं तुम्ही घरगुती काही बेसनचं पीठ किंवा तांदळाचं पीठ वगैरे वापरत असाल, बाय द वे यासंबंधीचा एखादा वेगळा व्हिडिओ बनवायला नक्की आवडेल मला, की झोपण्याआधी किंवा चेहऱ्यासाठी त्वचा चांगली व्हावी यासाठी किंवा त्वचा स्वच्छ करण्यासाठी चेहऱ्याची किंवा अंगाची, तर तुम्ही कोणता आयुर्वेदिक किंवा केमिकल विरहित काही सोप आहेत का, किंवा कोणते फेसवॉश आहेत का, किंवा असे काही आयुर्वेदिक घरगुती तुम्हाला वापरता येईल का, या संबंधीची माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. त्या संबंधीचा एक छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवायला मला खूप आवडेल, तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायला खूप आवडेल. तर तोंड स्वच्छ धुवायचं, त्याच्यानंतर दात घासायचे. बऱ्याच लोकांना अजूनही, मला सुद्धा नव्हती, मी सुद्धा सवय लावून घेतली, रात्री झोपताना दात घासायची सवय नसते, त्यामुळे तुमचे दातांचे प्रॉब्लेम्स पुढे जाऊन वाढतात. तुम्ही बघत असाल 10 पैकी 9 जण तरी असे असतात ज्यांना दातांचा प्रॉब्लेम असतो, आणि त्याच्यामुळेच आपले दातांचे प्रॉब्लेम वाढल्यामुळे, दात खराब झाल्यामुळे मग अन्न खाता येत नाही, ते व्यवस्थित पचत नाही, चावता येत नाही, मग पोटाचे प्रॉब्लेम्स होतात. आणि पोट बिघडल्यानंतर सकाळची जी शी असते ती चांगली जर झाली नाही तर दिवस किती खराब जातो हे प्रत्येकाला त्याचा अनुभव येतोच आणि आलेला असतो. तर त्याच्यामुळे दात खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या पचन संस्थेची जी सुरुवात आहे ना, ती तुम्ही सांगा मला कुठून होते? ती आपल्या तोंडातून होते. आपण जेव्हा खातो एखादी गोष्ट, ती चावायला आपण जेव्हा सुरुवात करतो, त्याच्यामध्ये जेव्हा लाळ मिसळायला सुरुवात होते, तिथून आपली पचनची जी क्रिया आहे, जी प्रक्रिया आहे ती चालू होते. त्याच्यामुळे दात स्वच्छ करणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्वच्छता या पॉइंट मधला सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे योनी मार्गाची स्वच्छता. आता खूप लोकांना असं वाटतं की काय गरज आहे, पण मी तुम्हाला सांगते, आपलं जे योनी मार्ग असतं, आपलं जे शिश्न असतं पुरुषांच्या बाबतीमध्ये, वृषण असतं, म्हणजे तुमचं पेनिस किंवा तुमचं वजाय, स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये, त्यांना जर लहान मुलं असतील ना त्यांना सुद्धा ती सवय लावायची. काय करायचं? खूप छोट्या 2-3 स्टेप्स आहेत. नॉर्मल साध्या पाण्याने तुमचं योनी, तुमचं शिश्न आहे ते तुम्ही स्वच्छ करायचं. रात्री झोपल्या आधी तुम्ही शिव करू शकता, तुम्हाला जे काही तुमचे विधी करायचं ते करू शकता. आणि त्याच्यानंतर
स्वच्छ तुमचं योनी मार्ग शिश्न धुवायचा, पाण्याने धुवायचं, कोणतंही केमिकल फ्रेग्रन्सवालं वासावालं असं काही लावायचं नाहीये. साध्या पाण्याने, आपल्या घराच्या पाण्याने धुवायचं. हवं तर थोडंसं पाणी कोमट, जेव्हा तुम्ही हातपाय धुतले किंवा आंघोळ केली तर सगळ्या शरीराची स्वच्छता होते. तर त्या स्वच्छ कोमट पाण्याने तुमचं जे जेनिटाईल्स आहेत ते स्वच्छ धुवायचे, त्यांना कोरडं करायचंय आणि दिवसभराच्या आतमध्ये जे आपण इनरवेअर्स घातलेले असतात ते चेंज करून रात्री दुसरे इनरवेअर्स घालून मग झोपायचं. रात्रीचे इनरवेअर जे असतात ते वेगळे असतात, दिवसभराचे वापरायचे इनरवेअर वेगळे असतात. रात्रीचे इनरवेअर जे आपण वापरतो ते सॉफ्ट आणि कम्फर्टेबल, थोडेसे मोकळे ढाकळे असायला पाहिजे, त्याच्यामुळे ज्याच्यामुळे तुम्हाला हवा खूप चांगल्या प्रकारे लागेल तुमच्या जेनेटाईल्सला. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण दिवसभर स्पेशली जर जीन्स वगैरे घालतोय किंवा फॉर्मल पॅन्ट्स घालतोय, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आहोत किंवा इन जनरल जरी हॉस्पिटल्समध्ये काम करतो, शिक्षक म्हणून जरी काम करत असतो, तरी सुद्धा आपले पाय जे आहेत किंवा आपले जेनिटाईल्स जे असतात ते दिवसभर झाकलेले असतात. त्यांना सूर्यप्रकाश, त्यांना स्वच्छ होण्यासाठी चांगली हवा किंवा पाणी लावलं जात नाही. तर रात्री झोपताना एकदा ते आपल्याला करायचं आणि रात्री झोपताना इनरवेअर चेंज करून अतिशय मोकळ्या प्रकारचे इनरवेअर तुम्ही घालायचे आणि त्याच्यानंतर झोपायचं. मेकअप, आपल्या डोक्यावरती टीव्ही सिरियलचा एवढा वाईट परिणाम झाला. तुम्ही बघितलं असेल टीव्ही सिरियल्स मध्ये जे लोक असं दाखवतात की त्यांनी मेकअप केलाय, छान ज्वेलरी घातली आणि झोपलेत, तसे ते खऱ्या आयुष्यामध्ये झोपत नाही, ते फक्त टीव्ही मध्ये ऍक्ट करत असतात. त्याच्यामुळे मला तर खरं ही गोष्ट सांगायला मला स्वतःलाच विश्वास बसत नाहीये. ही गोष्ट मी पाहिली आहे. माझ्या ओळखीमध्ये, माझ्या मैत्रिणीच्या ओळखीमध्ये एक मुलगी होती जी रात्री झोपताना तिने ते पाहिलं होते की टीव्ही मध्ये मेकअप करून झोपतात, ज्वेलरी घालून झोपतात, त्याच्यामुळे ती रात्री झोपताना फुल छान मेकअप करायची. तिच्याकडे जास्त काही सामान नव्हतं, म्हणजे लहान होती ती, साधारण 6वीला वगैरे 7वीला, तर ती छान मेकअप करायची. मेकअप वाईट नाहीये, पण कुठे करायचा, त्याची योग्य वेळ काय. आता जसं की मी व्हिडिओ बनवायला बसले तर तिथे मेकअप करणं गरजेचं आहे. मी किचनमध्ये जेवण बनवते, मेकअप करायची गरज नाहीये. हा ती गोष्ट वेगळी की जे युट्यूबर्स तुम्हाला छान रेसिपीज वगैरे दाखवतात त्यांना थोडाफार कॅमेरा समोर मेकअप करावा लागतो. पण प्लीज लक्षात घ्या, रात्री झोपताना मेकअप करून झोपायचं नसतो, तर मेकअप काढून झोपायचा असतो. पूर्ण त्वचा क्लीन करायची असते. आपल्या जे शरीराचे जे छिद्र असतात ना, त्यांना श्वास चांगला मिळाला पाहिजे. यासाठी वेगवेगळं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने स्किन केअर करू शकता, पण मेकअप करून झोपायचं नाही. मेकअप पूर्ण काढायचा, अगदी तुमच्या चेहऱ्यावरचा आणि तुमच्या हातांवरचा सुद्धा, तुमच्या पायांवरचा सुद्धा. म्हणजे तुम्ही जर काही अप्लाय केलेलं असेल तर ते सगळं स्वच्छ करायचं. आणि साहजिक गोष्ट, जर आपण हातपाय धुतले, तोंड वगैरे चांगला धुतलेला आहे तर मेकअप तर आपला निघणारच आहे. पण तरी सुद्धा ह्या टीव्ही सिरियल्समुळे आपल्या डोक्यामध्ये जे भरलेलं गेलेलं आहे की मेकअप करून आणि चांगले असे छान कपडे घालून आणि असं हे कानातले छान मोठे हार वगैरे घालून झोपायचं, तसं खऱ्या आयुष्यामध्ये कुणीच झोपत नाही. सगळेजण कम्फर्टेबल क्लोथ घालूनच झोपतात. आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा स्वच्छ होऊन, शरीराने आणि मनाने सुद्धा कम्फर्टेबल होऊन, शरीराने मनाने स्वच्छ होऊन झोपायचे. आता शरीराचं तर झालं, मनाचं काय आहे ते तर मी तुम्हाला नक्की पुढच्या भागामध्ये सांगेन. पण त्याआधी मला तुम्हाला सांगायचंय की आपल्या शरीरासाठी आपण ही स्वच्छता करतो, पण काही थोडेफार स्ट्रेचेस असतात जे करायला अगदी 5 मिनिटं लागतात झोपण्याच्या आधी. त्यांनी तुम्हाला खूप छान गाढ झोप लागते. त्यासंबंधीचा व्हिडिओ ऑलरेडी मंगळवारी बनवलाय. हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पहा. पॉइंट नंबर 3 आहे शेअरिंग. शेअरिंग विथ युअर पार्टनर, शेअरिंग विथ युअर आई बाबा, शेअरिंग विथ युअर भावंड. आणि तुमची जर मुलं असतील गोड गोड छान, तर त्यांच्यासोबत तुम्हाला वेळ घालवण्यासाठी रात्रीचा जो वेळ असतो तो खूप महत्वाचा असतो. तुम्ही जर पीजी मध्ये वगैरे राहत असाल तर तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत तुम्ही खूप चांगलं शेअरिंग करू शकता. शेअरिंग करणं का गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामुळे तुमचं कम्युनिकेशन खूप चांगलं राहतं. दुसरी गोष्ट, आपण ना खूप व्यस्त असतो आजकाल. मुलं त्यांच्या कामामध्ये, पार्टनर्स त्यांच्या कामामध्ये, आई वडील आपापल्या कामांमध्ये असतात, आपण आपल्या कामामध्ये असतो. त्याच्यामुळे दिवसभर आपल्याला खास बसून असं बोलायला वेळ मिळत नाही. एकतर आपल्याला जेवताना वेळ मिळतो, म्हणून मी सांगत असते नेहमी की जेवताना टीव्ही मोबाईल वापरायचा नाही. जेवताना जर विदाऊट टीव्ही मोबाईल जेवला तर तुमचं शेअरिंग, तुमचं फॅमिलीचं जे नाती जी आहेत, कुटुंबाबद्दलचं प्रेम आहे ते वाढतं. त्याच्यामुळे रात्री झोपताना मोबाईल स्क्रोल करणं किंवा टीव्ही पाहत झोपणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला अवॉइड करता आल्या तर खूप चांगलं आहे. आणि शेअरिंग केल्यामुळे तुमचं कौशल्य तर वाढतंच. दुसरी गोष्ट, आपल्या जी घरातली लोक आहेत, आपले आई वडील, आपले आई बाबा, भावंड, तुमचे फ्रेंड्स, त्यांच्या बाबतीत काय चाललेलं आहे, त्यांच्या आयुष्यात काय चाललंय ते त्यांनी आपल्याला सांगितल्यामुळे त्यांचं मन तर मोकळं होतं, आपल्याला ती गोष्ट कळते. नाही तर तुम्ही बघा ना, आजकाल इतक्या वाईट आणि दुर्दैवी न्यूज येतात समोर की मुलाने सुसाईड केलंय किंवा
खरंच ही गोष्ट इतकी म्हणजे इतकी जीवाला लागणारी आहे की घरात माणसं असून देखील समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही. याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे संवादच नाहीये. एकमेकांना काय वाटतंय तर ते आपण ते सांगतच नाहीये. एकतर ज्या व्यक्तीला वाटतंय ती असा विचार करते की मी जर हे सांगितलं समोरच्याला तर ती व्यक्ती काय विचार करेल, किंवा समोरची व्यक्ती जी आहे त्यांनी जर एखाद्याने जर इनिशिएट घेऊन आपल्याला सांगायला सुरुवात केली तर मग आपण त्याला जज करायला लागतो. आपल्या नात्यांमध्ये एवढा विश्वास असला पाहिजे, एवढा आपल्याला आपुलकी असली पाहिजे, स्पेशली आई वडील, पार्टनर, भावंड, मैत्री थोडंसं मी म्हणेल की खूप पारखून करावी लागते आणि ती कशी करायची नाही, कोणाबरोबर करायची नाही या संबंधीचा व्हिडिओ टॉक्सिक फ्रेंडशिपचा मी ऑलरेडी बनवलेला आहे. नक्की जाऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कोणासोबत करायची, कोणासोबत मैत्री नाही करायची. तर आणि त्याच्यामुळे मग असं शेअरिंग केलेलं नसतं, माहिती नसतं एकमेकांबद्दल घरामध्ये, आणि मग अशा काहीतरी दुर्दैवी घटना घडतात आणि मग आपल्याला ती गोष्ट समोर येते. त्याच्यामुळे प्लीज घरामध्ये रात्री झोपण्याआधी, कधी कधी काही वेळेस भांडण झालेलं असतं पार्टनर्सचं आपल्या, कारण आपल्याला दिवसभर एकमेकांसोबत राहता येत नाहीये. एकमेकांसोबत जरी काम करत असू आपण तरी सुद्धा काम करताना मतभेद होतात आणि मग अशा मुळे थोडेसे खटके उडतात. पण रात्री झोपण्याच्या आधी की ते भांडण संपवायचं, ते तुमचं जे काही शेअरिंग असेल ते तुम्ही करायचं आणि मग झोपायचं. त्याच्यामुळे तुमचं डोकं खूप रिकामी होतं, छान अशी मस्त एकदम टकाटक एकदम टॉप लेवलची झोप लागते. आणि दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर पर्वणी आहे त्यांना गोष्टी सांगायला, त्यांना तुमचे एक्सपिरियन्स सांगायला सुरुवात करा. लहान मुलांना जिंकणं काय असतं त्या गोष्टी समजतात, जिंकत असताना हरणं काय असतं आणि ते हरणं किती महत्वाचं असतं, हरल्यानंतर खचून जायचं नसतं. साधारणची गोष्ट आहे. मुलं कधी कधी शाळेमध्ये खेळून आलेले असतात, त्यांना सगळं सांगायचं असतं. अशा वेळेस तुम्ही ती गोष्ट ऐकून घेणार, कारण शाळेमधून मुलं आल्यानंतर आपण घरी असूच असं नसतं. मग अशा वेळेस रात्री मुलांना वेळ मिळतो, त्यांच्या आयुष्यात कोण मित्रमैत्रिणी येत आहेत ते कळतं, आपल्या पार्टनरच्या ऑफिसमध्ये काय चाललंय ते आपल्याला कळतं, आपल्या बायकोने आज कुठे कुठे गेली, तिने काय काय पाहिलं. म्हणजे ह्या एवढ्या सूक्ष्म गोष्टी आहेत ना की ज्याच्यानं विचार केल्यामुळे माणसाला वेगवेगळे आजार होतात. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एक अशी केस आली होती. खूप एक नामांकित सिरियल होती. आता त्या सिरियलचं मी नाव घेणार नाहीये, नाहीतर मग ते असं होईल की अरे एका प्लॅटफॉर्मवरती असं घ्यायला हरकत नाहीये. तसं तर ती सिरियल होती माझ्या नवऱ्याची बायको. तर त्याच्यामध्ये असं होतं की त्या एका माणसाचं, तो जो कोण हिरो होता त्याच्या लग्न तर झालेलं होतं, प्लस बाहेर अफेअर होतं. तर ती सिरियल बघून बघून अशा खूप फिमेल्स माझ्याकडे येत होत्या की आम्हाला असं वाटतंय, मेंटली असं आपणच वाटतंय जे की आमचा नवरा तर आमच्यावर खूप प्रेम करतो, आम्हाला सगळ्या सुखसोयी पुरवतो, आम्हाला वेळही देतो, पण तरी सुद्धा कुठेतरी कधीतरी तो बाहेर गेल्यानंतर किंवा त्याला कधी वेळ नाही द्यायला मिळाला तर आमच्या मनामध्ये असा संशय येतो आणि त्या संशयाने, त्या विचाराने आमचं डोकं खराब होतं. म्हणजे एखाद्या गोष्टीचा गृहिणी, कारण कसं असतं, गृहिणी घरामध्ये राहतात, पुरुष किंवा जे कोणी काम करणारे जे असतात, स्त्रिया सुद्धा त्या बाहेर निघून जातात, खूप लोकांमध्ये मिसळतात. त्याच्यामुळे काही वेळेस विसरायला होतं झालेल्या गोष्टी. पण गृहिणींचं तसं नसतं. गृहिणी कंटिन्यू घरामध्ये असतात, त्यांचं काम करत असतं, असंख्य जबाबदाऱ्या असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये गृहिणी, तुमची बायको, आई जी कोणी असेल, तुमचा पार्टनर जर असेल, म्हणजे काही केसेसमध्ये पुरुष घरी थांबतात, घर सांभाळतात छान, स्त्रिया बाहेर जाऊन पैसे कमवून आणतात. मुलं असतील तुम्हाला, तुमचे आई बाबा असतील, तुमचे सासू सासरे असतील तर त्यांच्यासोबत थोडाफार वेळ काढायचा. आपल्याला कामं असतात मान्य आहे, पण आठवड्यातून एखादा दिवस त्यांच्यासोबत कधीतरी जेवायचं. आता आमच्या योग शिक्षकांचं कसं असतं की आम्हाला ना खूप फिक्स टायमिंग्स असतात, मग अशा वेळेस आम्हाला नाही जेवता येत त्यांच्यासोबत किंवा नाही काही गोष्टी आम्हाला फॉलो करता येत. मग कधीतरी रात्री उशिरा त्यांच्यासोबत जेवू शकतो. कधीतरी त्यांनी एखादी गोष्ट आपल्याला ऑफर केली तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण खाऊ शकतो. तर ह्या संवादामुळे एकमेकांना जे रात्री झोपण्याच्या आधी जे आपण शेअरिंग करतो ना, त्याच्यामुळे तुमची मेंटल हेल्थ खूप चांगली राहते आणि म्हणूनच रात्री झोपायच्या आधी ही गोष्ट करायलाच हवी. पॉइंट नंबर 4, स्ट्रेचिंग. ही गोष्ट करायलाच हवी. या संबंधीचा एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन बघा. मी तुम्हाला आधी पण सुरुवातीला सांगितलं स्ट्रेचिंग का करायचं, मी तुम्हाला सांगते. कसं असतं ना, बरेचदा आपलं शरीर खूप थकलेलं असतं आणि स्ट्रेचिंग केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक रित्या सुद्धा स्ट्रेचिंग केल्यामुळे, ओंकाराचा नाद केल्यामुळे तुमच्या शरीरावरचा शारीरिक आणि मानसिक तणाव जो आहे तो कमी होतो. आणि ते जर तुम्ही ग्रुपने करत असाल, तुम्ही छान एका खोलीमध्ये झोपत असाल, मुंबईमध्ये 1 BHK किंवा 1 RK अशी छोटी छोटी घरं असतात आणि तिथे काही असं प्रत्येकाला सेपरेट रूम नसतात. अदरवाईज जर तुमचा बंगलो जरी असेल आणि फॅमिली जरी खूप मोठी असेल तरी सुद्धा जागेची खूप कमी असते आणि तुम्ही जर एकत्र ही सगळी गोष्ट प्रॅक्टिस केली, छान एकत्र बसायचं,
ओंकारनाद असेल तो करायचा, किंवा त्या व्हिडिओमध्ये मी स्ट्रेचिंग सांगितल्या त्या केल्यामुळे तुमचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं, तुमच्या शरीराचा मनावरचा ताण जो आहे तो कमी होतो. स्ट्रेचिंग केल्यामुळे तुमच्या ज्या नर्व्स असतात ना त्या स्ट्रेच होतात, तिथे छान ब्लड सर्क्युलेशन होतं, तिथे काही दुखत असेल तर तिथे थोडासा आराम मिळतो आणि त्यामुळे ही गोष्ट रात्री झोपण्याच्या आधी करायलाच हवी. 5वा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा, कृतज्ञता. आपल्या सगळ्यांना आनंदी राहण्यासाठी काय करायला पाहिजे, निगेटिव्ह विचार डोक्यामध्ये येऊ नये यासाठी काय करायला पाहिजे, हे मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलाय. या व्हिडिओ नंतर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की कृतज्ञता व्यक्त करणं किती महत्वाचं आहे आणि ती रात्री झोपण्याआधी का करायची. कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे ना आपल्याला समाधान मिळतं. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगते. कधी कधी ना आपण खूप छान प्लॅन केलेला असतो, उद्या मी या लग्नामध्ये जाणार आहे, ही साडी नेसणार आहे, छान मेकअप करणार आहे, माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्या नातेवाईकांना भेटणार आहे, माझ्या पार्टनर सोबत छान छान गोड गोड फोटो काढणार आहे, माझ्या फॅमिली सोबत फोटोज काढणार आहे. पण याच्यापैकी एखादी गोष्ट होऊन जाते की असं, अरे मेकअपच खूप खराब झालं, आयत्या वेळेस एवढा गोंधळ झाला ना, आमच्या मदत करणाऱ्या मावशीच ना आलं, त्याच्यामुळे सगळं ते काम करून निघेपर्यंत उशीर झाला, किंवा ट्रेनने जाताना ट्रेनच सुटली आमची, किंवा पार्टनरला बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे मला त्याच्यासोबत छान रील वगैरे बनवायचं होतं पण ते राहूनच गेले, ह्याची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे. आणि ह्या सगळ्यामुळे ना आपण त्याच ज्या गोष्टी त्या दिवसभरामध्ये निगेटिव्ह घडल्या आहेत ना त्याचा विचार करत असतो. पण एक गोष्ट आपण विसरतो, भले आपल्याला निघायला उशीर झालाय पण आपण तिथे पोहोचलेलो असतो, भले तिथे आपण आपल्या सोबत ज्या व्यक्तीला आपल्याला घेऊन जायचं असतं, आपल्या पार्टनरला घेऊन जायचं असतं, पण त्या बिचाराची तब्येत ठीक नाहीये म्हणून तो येऊ शकला नाहीये, त्याच्यावर चिडचिड करून काही होणार नाहीये. पण ठीक आहे, त्याने त्याचा आराम केलाय, तर आपण तिथे इव्हेंट अटेंड करू शकलोय, आपण 4 लोकांना भेटू शकलोय, आपण स्वतःचे छान छान, कधी स्वतःसाठी पण वेळ, अदरवाईज आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही, स्वतःचे छान छान फोटोज काढले आहेत, स्वतः छान फूड एन्जॉय केलंय, त्या नवरा नवरीचं जे रूप असतं, आपण लक्ष्मी नारायणाचा जो जोडा म्हणतो ना, मला लग्नामधली ही गोष्ट खूप आवडते. आपल्या स्पेशली भारतीय मराठी संस्कृतीमध्ये जे आपण म्हणतो ना लक्ष्मी नारायण, आणि ते दोघं ते दिसत असतात ना, ते खरंच लक्ष्मी नारायण दिसत असतात, त्यांना पाहायचंय. आणि त्यांचं ते त्या गोष्टी ज्या मी एक्झाम्पल लग्नाचं देते तुम्हाला, तर त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी, ते वाईब्स आणि ह्या सगळ्यामुळे आपला दिवस खूप चांगला गेलेला आहे. मला मान्य आहे निगेटिव्ह गोष्टी होतात, त्याचा आपण विचार करत असतो, त्या गोष्टींमुळे आपली खूप चिडचिड होते, आपल्याला झोप चांगली लागत नाही, मग स्वप्नामध्येच ते लग्न वगैरे दिसत राहतं. आणि तुम्ही दुसरी गोष्ट त्याच्या विरुद्ध अगदी ट्राय करायची, ती म्हणजे रात्री झोपताना जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा छान देवाला हात जोडायचे आणि सांगायचे, थँक्यू सो मच, आजचा दिवस इतका छान गेला, थोडीशी गडबड झाली काहीच हरकत नाहीये, मेकअप थोडासा इकडे तिकडे झाला काहीच हरकत नाही, नेक्स्ट टाइम मी खूप चांगला करेन. कारण हे अप्स अँड डाऊन्स म्हणजेच आयुष्य आहे ना आपलं. आपल्याला काय नेहमीच सगळ्या गोष्टी मिळतातच असं नाहीये, आपल्याला ते ऍडजस्ट करून घ्याव्या लागतात, त्या मिळवाव्या लागतात, कधी कधी त्या गमवाव्या पण लागतात. तर देवा, छान छान मला छान फूड खायला मिळालं, माझ्या आवडीची बासुंदी आज लग्नामध्ये होती, आणि आपल्याला काय फुकट तिथे आपण म्हणजे आपल्याला लग्नात खायला मिळाल्यावर जो आनंद होतो, आणि आपल्या आवडीचा जर पदार्थ असेल तर काय मग बोलायलाच नको. तर यस, असं चांगल्या म्हणजे तुम्हाला कळतंय का थोडक्यात, चांगल्या ज्या गोष्टी झाल्यात ना त्यासाठी देवाचे आभार मानायचे. कधी कधी काय होतं, मुलं एवढी चिडचिड करत असतात, त्याच्यामुळे आपली खूप चिडचिड झालेली असते. पण शांत व्हायचं, डोळे बंद करायचे, देवाची कृतज्ञता व्यक्त करायची, देवाला सांगायचं. तुम्ही समजा देवाला मानत नसाल, युनिव्हर्सला जर तुम्ही मानत असाल, तुम्ही एखाद्या चैतन्य शक्तीला जर मानत असाल, किंवा तुम्ही तुमच्या आई वडिलांना, कोणालाच नाही तर आपण आपल्या आई वडिलांना तर मानतोच, किंवा आपले कोण गुरु असतात त्यांना तर आपण मानतोच, एखाद्या शक्तीचं, ओंकाराचं स्मरण करून तुम्ही हे सगळं करायचंय. मी तर देवाचं नामस्मरण करून आणि देवाला स्मरून ह्या सगळ्या गोष्टी करते, मला याचा खूप फायदा झालाय म्हणून मी तुम्हाला सांगते. कारण तुम्ही आपली माणसं आहात आणि आपल्या माणसांनी माझं अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, म्हणजे व्हिडिओ तुम्ही सगळा बघताय, व्हिडिओ पूर्ण बघताय, येणारा प्रत्येक व्हिडिओ बघताय आणि करताय काय, सबस्क्राईबच करत नाहीये. सबस्क्राईब करा, पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकनचं जे बटन आहे ना ते दाबा, कारण मी पण तुमचीच मैत्रीण आहे, तुमच्या चांगल्यासाठी तुम्हाला छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर कृतज्ञता कशी व्यक्त करायची वगैरे ते मी आनंदी राहण्याचा जो व्हिडिओ आहे ना, ज्याला खूप चांगले व्ह्यूज गेलेत, माझा जो पहिला व्हिडिओ असा आहे की ज्याला लोकांनी खूप पसंती दिली, आणि तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. तरी मी आज 5 गोष्टी सांगितल्या, त्या झोपण्याआधी करायलाच पाहिजेत, त्या मस्ट आहेत. सगळ्या गोष्टी एकत्र नाही करायला जमत,
म्हणजे पाचही गोष्टी एकाच दिवशी केल्या आणि मग दुसऱ्या दिवशीपासून काहीच नाही, असं करायचं नाही. पहिल्या दिवशी स्वच्छता करण्याचा, म्हणजे छोटी गोष्ट आहे, हातपाय धुण्याची तरी सवय लावा आधी रात्री झोपताना, किंवा दात घासायची एक सवय लावा आणि एक एक गोष्ट कलेक्ट करायची. आणि ही हॅबिट जी असतात, ह्या ज्या चांगल्या सवयी असतात ना, ह्या आपल्याला सुरुवातीला थोडं त्रासदायक वाटतात, अवघड वाटतात, पण ह्याची एकदा काय सवय लागली, त्याचे बेनिफिट्स आपल्याला मिळायला लागले की मग आपल्याला तो जो आनंद असतो ना, तो इतका द्विगुणित होणारा असतो. आपल्याला खूप छान छान चांगलं जगण्यासाठी असतं. देवाने एक आयुष्य दिलंय, ते इतकं सुंदर जगायचं ना की देव पण म्हटला पाहिजे काय आयुष्य जगलीये ही मुलगी, किंवा काय आयुष्य जगलाय हा मुलगा. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, आपल्या अनाहत योग चिकित्सा केंद्राचे ऑनलाईन योगा सेशन्स आणि मेडिटेशन सेशन जे आहे ते चालू आहे. त्या संबंधीची माहिती खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा नंबर आहे, तिथे तुम्ही मेसेज करून मिळवू शकता. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा. आता ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहे आणि झोपायला जाणार आहे. बाय.